श्री स्वामी समर्थ. आजची सकाळची सुरुवात 6 वाजताच झाली होती. अंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा उंबरठ्याची पूजा करायला घेतली. खूप जणांनी विचारलं होतं, हळदीचं लेपन कसं करायचं? तेच मी आज तुम्हाला सांगते. एका वाटीत हळद घेते मी, त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चंदन टाकते आणि रोज वॉटर, त्यानंतर गाईचं गोमूत्र आणि साधं पाणी टाकते. छान असं ते मिक्स करून घेते आणि तेच उंबरठ्याला लेपन म्हणून लावते आणि त्यानंतर अंघोळ वगैरे काढून धूप-दिवा लावला आणि मी माझ्या पारायणाला बसले. आजचे 3 अध्याय कंप्लीट करून एक माळ जप पण केला आणि काल जो किराणा आणला होता तो भरायचा तसाच होता. म्हणून सकाळी-सकाळी मग पहिल्यांदा चहा वगैरे स्वामींना दिल्यानंतर ते काम करून घेतलं. त्यानंतर शेंगदाणे भाजायला ठेवले. दिवसभराच्या कामांपैकी एक काम म्हणजे भांडे घासणं राहिलं होतं. मग ते पण करून घेतलं. माऊची किरकिर थोडी थांबली होती, म्हणूनच मग भांडे घासून तिला हॉस्पिटलला घेऊन आलो होतो आवरल्यानंतर. हॉस्पिटलला आल्यानंतर आज तिची सोनोग्राफी होती. मनात खूप प्रश्न होते की रिपोर्ट कसा येईन, काय येईन? पण स्वामींवर विश्वास होता आणि तिचा रिपोर्ट छान आला. कोणतीही म्हणजे काहीच रिपोर्टमध्ये निघालं नाही आणि त्यानंतर मग घरी आलो.